नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. नामकरण झाल्यावरती देव शिवजवळ येऊन बसला. देवांशच्या चेहऱ्यावरती एक गोड स्माईल होतं. क्या बात है डॉक्टर साहेब, आज फारच खुश दिसताय, शिव बोलला. नाईस फॅमिली. देव स्टेजवरती उभ्या असणाऱ्या सरपोतदार फॅमिलीकडे पाहत बोलला. त्यातल्या त्यात गाथा इज व्हेरी नाईस, हो ना, शिव खट्याळपणे हसत बोलला. वेंधळी एक नंबरची, ममता बोलली. चेन्नई एक्सप्रेस, देव तिच्याकडे पाहत हसत बोलला. मग सगळे जेवत होते आणि गाथा देव, शिव आणि ममता यांना काय हवं नको ते पाहत होती. खास करून देवला. त्याला हे घ्या ते घ्या असा खूप आग्रहही ती करत होती. जो जितका वेळ पार्टीमध्ये होता ती त्याच्या आजूबाजूलाच घुटमळत होती आणि ही गोष्ट आता देवच्याही लक्षात येत होती. जेवण झाल्यावरती देव, शिव, ममता जायला निघाले. समीर त्यांना सोडवायला बोलत बोलत गेटपर्यंत आला. गाथाला माहीतच नव्हतं, ती तिच्या फ्रेंड्समध्ये थोडीशी बिझी झाली होती. गाथा, एक मिनिट, आशू बोलली. काय झालं? गाथा, अगं डॉक्टर कुठे आहे, दिसत नाही. आशूच्या लक्षात आलं. गाथाने तो जिथे बसला होता त्या ठिकाणी पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं. अगं इथेच या टेबलवर सगळे बसले होते ना, गाथा बोलली. अगं गेले वाटतं, आशू बोलली. मला न भेटता, गाथा अगदी क्यूट फेस करून बोलली आणि गेटकडे पाहू लागली. गाथा, मायानं तिला आवाज दिला. हा दीदी, काय झालं, कोणाला शोधतीयस? अगं डॉक्टरला, डॉक्टर देवांश. हा ना, दिसतच नाहीत, गेले का ते? हो, जस्ट गेले. समीर त्यांना गेटपर्यंत सोडायला गेला होता. आणि मला का नाही सांगितलं, मीही गेले असते ना, गाथा तोंड बारीक करून बोलली. गाथा, तुझं काय चाललंय? माया तिच्याकडे विचित्र नजरेनं पाहत बोलली. काही नाही जिजू, ते बघ जिजू आले, गाथा विषय बदलत बोलली. काय झालं? समीर बोलला. ताईला ना खूप भूक लागली आहे जिजू, गाथा बोलली. हो ना समीर, मला खरंच खूप भूक लागली आहे आणि जाम थकवा पण आलाय, माया बोलली. तुम्ही जेवण करून घ्या, मी यशोदा मावशीला सांगतो. आणि तू? समीर. सगळे गेस्ट गेल्यावरती मी आणि बाबा जेवण करू, तुम्ही जेवा, समीर बोलला. ओके, माया म्हणाली. मग माया जेवून बाळाला घेऊन रूममध्ये निघून गेली. हळूहळू सगळे गेस्ट देखील निघून गेले. आशू, समीर, बाबा आणि गाथा लॉनमध्ये जेवत होते. तुम्ही दोघी अजून जेवला नाहीत? कमाल झाली, बाबा आशू आणि गाथाकडे पाहून आश्चर्यानं बोलले. दुसरी वेळ आहे बाबा, समीर हसत बोलला. आधी आम्ही फक्त स्टार्टर खाल्ला होता, गाथा दात काढत बोलली. आणि आता मेन कोर्स, आशू देखील हसत बोलली. त्यावर समीर आणि बाबांनी एकमेकांना पाहिलं आणि हसू लागले. पार्टी छान झाली समीर, बाबा बोलले. हो ना, सगळे आले होते. डॉक्टरने नामकरण केलं तेही फार छान झालं, बाबा बोलले. मायाची कल्पना होती, पण यामुळे सविता आत्या मात्र नाराज झाली. का? बाबा बोलले. घरच्यांना सोडून बाहेरच्या लोकांना एवढं महत्त्व दिलं म्हणून, समीर बोलला. तू तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस, ती लहानपणापासून तशीच आहे. माझी सख्खी चुलत बहीण फक्त फायद्यासाठी माझ्याशी बोलते, बाबा बोलले. तुम्ही त्यांना का बोलता बाबा? मला ही आत्या बिलकुल आवडत नाही, सारखं नाव ठेवत असते, गाथा नाक मुरडत बोलली. अगं कशीही असली तरी तेवढी एकच बहीण आहे मला, बाबा बोलले. म्हणून काय डोक्यावर बसवायचं, गाथा बोलली. पुरी आता पार्टी झाली, विषय संपला, आता ती तिच्या घरी आणि आपण आपल्या घरी, बाबा बोलले. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सविता आत्या सरपोतदार बंगल्यात आली. दादा, अरे दादा. सविता, मिस्टर सरपोतदार नेमकेच उठून चहा घेत होते. दादा, गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी इथे? सगळं ठीक तर आहे ना, त्यांनी काळजीने विचारलं. सगळं ठीक आहे. राजनला एअरपोर्टवरती सोडायला गेले होते, तिथून सरळ इकडे आले. राजन परत गेला? हो ना, काही दिवसांनी MBAच्या फायनलच्या एक्झाम्स आहेत ना, म्हणून मग त्याला जास्त राहता नाही आलं. MBA झालं की कायमचा परत येणार आहे तो आणि मग घरचा व्यवसाय सांभाळणार आहे, सविता आत्या ITत बोलली. गुड, घे ना चहा. दादा, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. हा बोल. राजनला गाथा खूप आवडली आहे,
त्याला तिच्याशी लग्न करायचंय. बाबा शॉक होऊनच तिच्याकडे पाहत होते. आधी मी नाही म्हटलं, पण नंतर विचार केला की काय हरकत आहे. आपल्या भावाची पोर आपण सांभाळून नाही घेणार तर कोण घेणार. गाथा अशी अल्लड पोरकट, तिला राजनसारखा समजूतदार मुलगा सांभाळू शकेल. काय म्हणतोस? तुझा विचार चांगला आहे, पण गाथा अजून फार लहान आहे. 21 वर्षांची होईल आता ती दादा. आणि तुला तिचे कारनामे माहीत नाहीत का? इतक्या बिनधास्त वागणाऱ्या मुलीला कोण चांगला मुलगा करून घेईल? आता माझ्या राजनला ती आवडली म्हणून, नाहीतर मलाही होणाऱ्या सुनेकडनं फार अपेक्षा आहेत बरं का, सविता टोमणा मारत बोलली. आमची गाथा कितीही अल्लड पोरकट असली तरी मनानं किती चांगली आहे हे सगळ्यांना माहीत आहे. तिच्या इतकं साफ आणि निरागस मन कदाचित आजकालच्या मुलींचं नसेल. समीर तिथेच बोलला. कुणालाही आपलं लेकरू गुणीच वाटतं. ती कशीही असली तरी माझा राजन तिच्यावरती प्रेम करायला लागलाय. आम्हालाही वाटतंय लग्न व्हावं, यामुळे आपण अजून जवळ येऊ. तू तुझा निर्णय लवकर कळव, म्हणजे यावरती सविस्तर चर्चा करता येईल. निघते मी आता. अगं आलीस काय, निघालीस काय? नाश्ता तरी करून जा. नको, मला आज एका NGO मध्ये जायचं आहे. उशीर होईल, येते मी. आणि तुझा निर्णय लवकर कळव, येते मी. सविता आत्या एवढं बोलून निघूनही गेली. सविता पण ना सारखी घाईत असते. बाबा तिला जाताना हसत पाहत बोलले. अचानक गाथा आणि राजनच्या लग्नाचा विचार त्यांच्या डोक्यात कसं काय आला? समीरनं विचारलं. राजनला गाथा आवडली म्हणे, त्याला लग्न करायचंय गाथासोबत. तसा मुलगा छान आहे, पण गाथाला तो आवडेल का? समीर बाबांकडे पाहत बोलले. आणि इकडे गाथा देवचं स्वप्न पाहत होती आणि बेल वाजताच तिचा फोन व्हायब्रेट होऊ लागला. ती दचकून उठली. तिने घड्याळात वेळ पाहिली तर 8 वाजून गेले होते. तिने मोबाईल फोन पाहिला तर त्यावर आशूचं नाव होतं. व्हॉट आर यू आशू? तिला हीच वेळ भेटली का फोन करायला? किती गोड स्वप्न पाहत होते मी. नक्कीच त्या स्वप्नामध्ये डीडी असेल. हो ना, स्वप्नात मी आणि देव हातात हात घालून माझ्या स्कूटीवरती लॉंग ड्राईव्हला गेलो होतो. मी स्कूटी चालवत होते आणि देव माझ्या पाठीमागे बसला होता. मी मुद्दाम स्पीड ब्रेकरवरती स्पीड घेते आणि देव माझ्याकडे सरकतो. त्याच्या छातीचा स्पर्श माझ्या पाठीला होत होता. पोटात गुडुगुडू होत होतं आणि फुलपाखरं उडत होती. अंगावरती गोड शहारे येत होते. हाऊ रोमॅन्टिक. डोंबल्याचं रोमॅन्टिक. स्कूटी त्यानं चालवायला पाहिजे आणि तू त्याच्या पाठीमागं बसायला पाहिजे आणि तुझ्या छातीचा स्पर्श त्याच्या पाठीला व्हायला हवा, तेव्हा ते रोमॅन्टिक वाटलं असतं. आशू हसत बोलली. बोल, कशाला केला होतास फोन? अगं कालचे फोटोज व्हिडिओज पाठवलेत बघ की, आशू बोलली. खरंच? ठेव फोन, नंतर बोलते. मग गाथानं फोन कट केला आणि ती फोटोज पाहू लागली. फोटो पाहता पाहता ती पुन्हा देवांशच्या आठवणीमध्ये हरवली. तर मग मित्रांनो, आत्ताशी कुठे देव आणि गाथाची लव्ह स्टोरी सुरू होतीये. पाहूयात कोण कोणाला प्रपोज करता येते आणि नंतर यांच्यामध्ये खोडा घातला तरी कोणी, आणि हे सगळं प्रकरण झालं तरी कसं, हेही पाहणं अजून बाकी आहे. पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.